तुम्ही बाजारातील रसगुल्ले देखील विसरून जाल, तर आज घरच्या घरी असे स्पॉन्जी रसाने भरलेले आणि तोंडात टाकताच विरघळणारे रसगुल्ले बनवणार आहोत. आणि याचं सिक्रेट आहे फक्त एका छोट्याशा टिपमध्ये. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार, वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण एकदम परफेक्ट बंगाली स्टाईल रसगुल्ले बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले तर एक चासणी आपल्याला बनवायची आहे. तर इथे मी 2 कप इतकी साखर घेतली आहे आणि त्या 2 कप साखरासाठी इथे मी साधारण 3 कप इतकं पाणी घातलं आहे. आता आपल्याला ही साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. आपण गुलाबजामला बनवतो तसा पाक आपल्याला करायचा नाही आहे. म्हणजे एकतारी पाक वगैरे आपण जसं बनवतो गुलाबजामसाठी तसा बनवायचा नाही आहे. आपल्याला फक्त ही साखर यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. आता गॅस करूया बंद आणि हा पाक थंड होण्यासाठी एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. आणि आपल्याला हा पाक संपूर्णपणे थंड करायचा आहे. आता हा व्यवस्थितपणे थंड होत आहे तोवर आपण लगेच दूध उकळायला ठेवूया. तर इथे मी 2 पॅकेट दूध घेतलं आहे. तर हे अर्धा लिटरचे पॅकेट आहेत. आता आपण हे लगेच एका कढईमध्ये तापवण्यासाठी ठेवूया. तर आता हे जे दूध आहे हे साधारण 1 लिटर इतकं दूध आहे. आता हे 1 लिटर दुधाच्या प्रमाणामध्ये मी ही रेसिपी दाखवत आहे. तर इथे मला दूध फाडण्यासाठी मी इथे लिंबू घेतला आहे. तुम्ही विनेगरचा देखील वापर करू शकता, पण बहुतांश वेळा प्रत्येकाच्याच घरी विनेगर असेल असं नाही. तर आपल्या घरामध्ये लिंबू सर्वांच्याच इथे अवेलेबल असते. तर आता ह्या 1 लिंबाचा रस मी इथे काढून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याचं मिश्रण बनवून घेऊया. आता तुम्ही बघू शकता साधारण छोटी वाटीभर इतकं हे पाणी आणि लिंबाचं मिश्रण तयार झालेलं आहे. दुधाला आपल्याला खूप जास्त उकळायचं नाही आहे. हलकंसं उकळलं की मग त्यावरती आपण लगेच थोडं थोडं हे मिश्रण घालणार आहोत. आणि ज्यावेळेस आपण हे मिश्रण घालतो तर त्यावेळेस गॅस हा एकदम कमी करायचा किंवा बंद केला तरीही चालेल. आता हे थोडं थोडं करून संपूर्ण मिश्रण यात घालायचं आणि याला ढवळून घ्यायचं. अशाच प्रकारे साधारण 5 ते 6 वेळा ही प्रोसेस केली की मग आपलं दूध फाटायला सुरुवात होते. जर आपण एकदम हे जे मिश्रण आहे ते एकदम जर घातलं तर मग जे दूध फाटतं, पण मग त्यामध्ये जो पनीरचा भाग असतो पनीरसारखा, तर तो एकदम रबरासारखा होतो आणि त्यामुळे आपले जे रसगुल्ले आहे ते एकदम स्पॉन्जी बनत नाही. आता आपलं दूध परफेक्ट फाटलं गेलं आहे. आता आपण हे एका गाळणीमध्ये गाळून घेऊया. तर एका चाळणीच्या वरती इथे मी सुती कापड ठेवला आहे. हा कॉटनचा रुमाल आहे. हा स्वच्छ धुवायचा आणि मग नंतर यामध्ये हे जे फाटलेलं दूध आहे हे संपूर्ण गाळून घ्यायचं. आणि जो लिंबाचा उग्रवास असतो किंवा आंबटपणा असतो तो पूर्णपणे घालण्यासाठी इथे मी थंड पाण्याने याला स्वच्छ धुवून घेत आहे. 2 ग्लास पाणी इथे घालून याला चांगलं स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. म्हणजे आंबटपणा पूर्णपणे नाहीसा होतो आणि ह्या ज्या पनीरची टेस्ट आहे ती अगदी छान येते. आता जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते अशा प्रकारे दाबून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आणि महत्त्वाची टीप म्हणजे खूप जास्त ओझं यावरती ठेवायचं नाही. मीडियम ओझं यावरती ठेवायचं म्हणजे हलकंसं पाणी यातलं रिलीज होईल. खूप जास्त आपल्याला ते जे पनीर आहे ते ड्राय करायचं नाही आहे. आता रसगुल्ले शिजवण्यासाठी आपल्याला एक आणखी चासणी बनवायची आहे. तर त्यासाठी 2 कप इथे मी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये मी साधारण 4 कप इतकं पाणी घातलं आहे. म्हणजे रसगुल्ले आपले चांगले यामध्ये शिजवल्या जातील. रसगुल्ले बनवताना आपल्याला 2 प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. तिकडे चाचणी व्यवस्थित बनत आहे तोवर आपण बघूया. आपला जो पनीर आहे तो एकदम परफेक्ट बनला गेला आहे. आता आपण याला चांगलं मळून घ्यायचं आहे.
जो हाताचा भाग मी दाखवला आहे त्या भागाकडनं आपल्याला याला चांगलं असं मिक्स करत घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये कसल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता कामा नये. एकदम मऊ लुसलुशीत असा आपल्याला हा मळून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे हा मिक्स होत आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचाभर इतकं मैद्याचं पीठ. आता आपण हे यामध्ये घालून घेऊया. याने काय होतं, बाइंडिंग पण छान येते आणि जे रसगुल्ले बऱ्याच जणांचे पाकामध्ये गेले की तुटतात किंवा व्यवस्थित बनत नाहीत, तर ही एक ट्रिक वापरा. म्हणजे 1 चमचाभर यामध्ये मैदा घाला आणि पुन्हा याला चांगलं एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्या. जर तुम्हाला हाताने व्यवस्थित मळता येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एका चमच्याच्या स्पॅच्युलाच्या साहाय्याने देखील अशा प्रकारे तुम्ही हे पीठ एकजीव आणि एकदम मऊसूत करू शकता. आता आपलं रसगुल्ला बनवण्यासाठीचं एकदम परफेक्ट असं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. सर्व एकत्र करून घेऊया आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे असे बॉल्स बनवायचे आहे. हे रसगुल्ले बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पनीर आपल्याला एकदम मऊ आणि गुळगुळीत होईपर्यंत मळत राहायचं आहे. व्यवस्थित मळल्या गेलं नंतरच आपल्याला याचे बॉल बनवायचे आहे. म्हणजेच रसगुल्ले आपल्याला तयार करायचे आहे. अगदी मीडियम साईजमध्ये इथे मी अशा प्रकारचे रसगुल्ले बनवून घेतले आहे. तुम्ही यापेक्षा छोट्या आकारात देखील हे बनवून घेऊ शकता. परफेक्ट असे आपले रसगुल्ले इथे मी बनवून घेतलेले आहे. आता हे या शिजवलेल्या पाकामध्ये घालूया. पाकाला चांगली उकळी आली की मगच आपल्याला हे संपूर्ण बॉल्स त्यामध्ये घालायचे आहे. आता हे रसगुल्ले सर्व यामध्ये घालून घेतल्यानंतर आता हे रसगुल्ले जे आहे 10 ते 15 मिनटं आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे अर्धा चमचा इतका मी मैदा घेतला आहे. आता ह्या मैद्याची आपल्याला स्लरी तयार करायची आहे आणि ही थोडं थोडं करून आपल्याला या मिश्रणामध्ये घालायची आहे. आता ही स्लरी घातल्यानंतर आपल्याला लगेच झाकण ठेवून याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला हे चेक करत जायचं आणि शिवाय म्हणजे ही जी आपण स्लरी घातलेली असती हिचं एकदम असा फेस तयार होतो आणि वाफ एकदम वर उचलल्या जाते. ही जी स्लरी आहे ती घातल्यामुळे आपले रसगुल्ले एकदम स्पॉन्जी आणि खूप जास्त मऊ लुसलुशीत होतात. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे आपले जे रसगुल्ले आहे इथे शिजल्या गेले आहे आणि आता गॅस करूया बंद आणि 2 ते 3 मिनटं या मिश्रणामध्ये ठेवल्यानंतर रसगुल्ले लगेच आपण थंड झालेल्या चासणीमध्ये घालूया. खूप जास्त वेळ जर आपण शिजवलेल्या चासणीमध्येच रसगुल्ले ठेवले तर ते रबरासारखे होतात, हार्ड होतात. त्यामुळे लगेच आपल्याला ह्या थंड केलेल्या चासणीमध्ये संपूर्ण रसगुल्ले घालून घ्यायचे आहे. व्यवस्थितपणे साधारण 15 ते 20 मिनटं पुन्हा आपल्याला त्या चासणीमध्ये ठेवल्याच्या नंतर लगेच आपण हे सर्विंग बाउलमध्ये सर्व करूया. तर कलर देखील अप्रतिम आलेला आहे आणि टेक्स्चर देखील खूप छान आहे. जसे जसे हे पाकामध्ये मुरत जातात एकदम पाक आतपर्यंत ऑब्झर्व होत जातो आणि मग याची टेस्ट आणखीनच वाढते. तर परफेक्ट असे आपले बेंगॉली स्टाईल रसगुल्ले इथे बनून तयार झालेले आहे. एकदम स्पॉन्जी झालेले आहे आणि खायला तर निश्चितच खूप भारी झालेले आहे. आता तर रक्षाबंधन देखील जवळच येत आहे, तर मग ही रेसिपी तुमच्या लाडक्या भावाला नक्की खाऊ घाला. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया अशाच नवनव्या रेसिपींसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.